हॅलो नमस्ते आधी हाय आधी आमचा अभ्यास करतोय आधीची स्टाईल बघा। तर आज आपण बघणार आहोत माझं किचन। आज खूप वेटिंगवर राहिलेला असा व्हिडिओ आहे आजचा। तर आज आपण बघणार आहोत किचन टूर। तर फायनली आज मी किचन टूर करते। ही आहे किचनची एंट्रन्स। तर याला दरवाजा नाही, हॉलला अटॅच आहे हा हे किचन। आणि मी जेव्हा होम टूर केली होती तेव्हा मी किचन टूर नंतर दाखवते असं सांगितलं होतं। तर इथे एक छोटीशी बाल्कनी आहे। तर इथे बघू शकता मोठी खिडकी आहे, ॲडजस्टेबल फॅन आहे आणि तिथे खाली सेफ्टीसाठी काच दिलेले, पूर्ण रिकामं नाही ठेवलेलं, थोडंसं ओपन आहे। पण आम्ही तिथं बाहेरनं कार्डबोर्ड असतो ना तो लावलेला आहे, कारण मग कबूतर यायचे अगोदर। आता काही नेट बांधलंय त्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाही। आणि इथे खिडकी आहे जी की ओपन आहे बाहेरून, नेटचा फक्त लावलेला आहे कारण भीती नसावी म्हणून। तर इथे आहे हा वॉश बेसिन। तर मी खिडकीमध्ये आता हे साबण असेल किंवा खरकट वगैरे काढण्यासाठी ठेवते, एक डबा केलेला आहे। आणि इथे आहे सिंक। आणि हा जो टप आहे ना तो आम्ही जुन्या क्वार्टरमध्ये असतानाच घेतला होता। तो जुन्या क्वार्टरची जर किचन टूर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा, तो पण खूप डिटेलमध्ये आहे। आणि असं हे किचन आहे। आणि आता इथे सिंकच्या इथेच बरोबर चमचे वगैरे अडकवण्याचं स्टँड आहे। तर जे पण चमचे वगैरे आहेत आणि सगळं मी इथे अडकवते, इथे व्यवस्थित सेट होतं। आणि आता बऱ्यापैकी माझं सामान वाढलेलं आहे, आधी एवढं नव्हतं। इथे एक पॅन आहे, फ्राय पॅन, आणि कुकरचं टोपण, जाळी असेल, कढी, तर मॅशर, चिमटा, बाकी सगळं जे पण क्रोकरी असते ती तिथे आहे। आणि इथे एक बोर्ड दिलेला आहे, हा मला वाटते ओव्हनसाठी दिला असेल, कारण इथे आपण ओव्हन ठेवू शकतो, पण आमच्याकडे काही ओव्हन नाही त्यामुळे हा बोर्ड असाच यूज नाही करत। इथं पण एक दिलेला आहे, मला माहीत नाही हा कशासाठी, पण दिलेलं आहे एक्स्ट्रा एक। आणि इथे आता यामध्ये आम्ही पाणी भरून ठेवतो कनेक्शनचं आल्यानंतर सप्लायचं। आणि इथे हा तवा जो जुना आहे तो मी ह्याच्यावरती झाकण्यासाठीच केला, कारण हा तवा यूज होत नाही, तुम्हाला माहिती आहे। लोखंडी तव्यातच मी सगळं बनवते, डोसा सहित, भाकरी सहित। ते पोळपाट लाटणं आहे, दुरडी आहे आणि टिफिन आहे जो हॉटपॉट आहे। आणि इथे एक 5 लिटरचं केन आहे, एक्स्ट्रा म्हणजे पाणी भरून ठेवतो, कारण कधी कधी 2 दिवस 3 दिवस पाणी येत नाही, त्यामुळे मग सप्लायसाठीचं जे पाणी आहे हे सगळं ह्यामध्ये भरून ठेवते मी। एखादं पातेलं रिकाम असेल तर ते पण ठेवते इथे। तर इथे हा तांब्या आपला ट्रेडिशनल तर इथे कुकर ठेवते, कारण वर कुकर ठेवायला जागा नाही, इथंच ठेवते शक्यतो करून मी। आणि आता थोडीशी खिचडी होती याच्यामध्ये, मग तशीच ठेवली मी, कढई आता गरम करते। तर कोपऱ्यामध्ये आहे दूध, कारण ते सेफ राहावं म्हणून, आधीचा पण हात पोचत नाही, व्यवस्थित ठेवते। इथं चावल मी थोडंसं भिजायला टाकले, कारण खीर बनवणार आहे। आजचा आमचा क्वार्टरमधला लास्ट दिवस असणार आहे। तर इथे कप माझ्याकडे हातात स्वच्छ करताना ना धुताना फुटला एक कप, तर 6 कप होते, आधी एक फुटला, त्याच्यानंतर आता एक फुटला। इथं थोडंसं जे काही आहे ते कप असतील, डिश असेल, इथे एक सर्विंग डिश आहे। आणि ही काचेची डिश आहे, हे मी इथूनच घेतलं होतं, तर हे अगोदरचं आहे। हा मग फौजींना मिळालेला आहे। आता ग्लास आहे तिथे, तर माझ्याकडे 5 ग्लास आहेत, 4 सेम आहेत आणि एक आयुषच्या त्या ह्याच्यात मिळालेला। यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा किंवा खडे मसाले जे आहेत ते बाकी सगळं एक्स्ट्राचं जे छोट्या छोट्या डब्यामध्ये ठेवतो ना ते यामध्ये आहे। सगळे डबे मी एकाच बॉक्समध्ये केलेले आहेत आणि मला माहिती आहे कशात काय, त्यामुळे मी पटकन घेता येतं म्हणून मी ती सेपरेट ठेवले। यामध्ये शोधायला लागतं कारण यामध्ये भरपूर डबे आहेत। तर इथे एक बॉक्स आहे आणि हे डेली जे लागतं आपल्याला, नमक असेल, मिरची असेल, किंवा म्हणजे तिखट, जिरं, हळद जे पण आहे, हे साखर पावडर असेल, तूप, तर हे सगळं इथे आहे। आणि इथे मी ना ही बर्फी केली आहे। तर आता आम्ही निघणार, आता सगळं पॅक होणार आहे, त्यामुळे मग खाण्यासाठी थोडंसं पोरांना बनवून ठेवलं आहे मी। सोप असेल आणि बाकी ह्या डब्यामध्ये जे पण आपलं ग्रोसरीचं जे पण सामान असतं, किराणा माल, त्यामध्ये एक्स्ट्राचं म्हणजे थोडं सगळं भरून ठेवते। आणि एक्स्ट्राचं जे आहे ते मी आता नंतर दाखवते, बॉक्समध्ये ठेवते। तर इथे एक कढई आहे, 3 कढई आहेत माझ्याकडे, एक पॅन आणि 2 कढया, एक लोखंडी आहे कढई, थोडीशी मोठी आहे। आणि इथे ज्या कप्प्याच्या पोरांच्या प्लेट आहेत, आयुष्य आणि आधीची, ही पाठीमागची फौजींना मिळालेली आहे। एक इडली पात्राची प्लेट, मी फक्त एकच आणली होती। इथे वाटे मी एकात एक घालून ठेवलेले आहेत, 5 ते 6 वाटे आहेत माझ्याकडे, इकडे पण एक आहे। आणि ताटं आहेत, ताटं पण 4 मोठी ताटं आहेत, 3 छोटी आहेत, एक प्लेट आहे कडेवरची आणि परात पण आहे, आणि मिक्सरची भांडी दोन्ही। आणि इथे एक हँडलचं भांडं आहे, सर्विंग डिश म्हणू शकतो, सर्विंग साठीचं। हा एक टिफिन आहे, जे की मी आता साय वगैरे साठवण्यासाठी किंवा दही लावण्यासाठी हे सगळे टिफिन यूज करायचे, पण आता काही होणार नाही यूज, त्यामुळे मग व्यवस्थित त्याला मी पॅक करून ठेवलेलं आहे आणि दिसायला पण छान दिसतो म्हणून।
तर इथे 2-3च प्लेट आहेत माझ्याकडे छोट्या, कारण मोठ्या 2 आहेत, 3 मोठ्या आहेत म्हणजे बऱ्यापैकी, त्यामुळे मग नाश्त्याला आम्ही त्याच यूज करतो. हे कशावर झाकायला किंवा थोडंफार यूज होतं. इथे एक सर्विंग डिश आहे माझ्याकडे, तर बऱ्यापैकी थोडंसं ही मीडियम आहे, ती स्मॉल आहे. याच्यापेक्षा एक मोठी आहे, ती गावाकडे मी आणली नाही. इथे अजून एक बाउल आहे, डिश आहे व्हाईट कलरची. हा एक टिफिन आहे आयुषच्या स्कूलसाठीचा. हा फौजींचा टिफिन आहे, जे की आता ड्युटीला जाताना फौजी घेऊन जातात. हे कुकरचे डबे, किटली आहे. आणि हे 3 एकसारखे डबे मी डीमार्टमधून आणले होते. त्याचा हा जो डबा आहे याच्यात मी ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं जे असेल ते यामध्ये भरून ठेवायचे, पण आता सध्या मसाले ठेवलेले आहेत. आता हे सगळं पॅक होणार आहे आणि पीठ संपलेलं आहे, सगळं आम्ही बऱ्यापैकी संपवलेलं आहे. तर इथं काही खाण्याचे जे काही आयटम असतील किंवा थोडंफार बेसन वगैरे शिल्लक राहिले, तर चना वगैरे ते सगळं यामध्ये ठेवले. आता हे सगळं मी देऊन टाकणार आहे आणि जे पण न्यायचं आहे ते फक्त वेगळं काढून ठेवणार आहे. यामध्ये पोहे आहेत, थोडेसेच पोहे. हा पोह्याचा डबा आहे माझा आणि याच्यामध्ये आता मी मटरी बनवली. सध्या ड्रायफ्रुट्स असतील एक्स्ट्राचे म्हणजे डबे भरून राहिलेले किंवा जे पण मी खायला लाडू असतील काय पण असतील तर या डब्यामध्ये ठेवते. आता बेसनचे लाडू मी यामध्ये ठेवले, थोडेसेच बनवले होते म्हणून, आणि मटरी यामध्ये ठेवलेली आहे. तर असं हे 2 कप्पे आहेत आणि इथे तेलाची किटली, चिमटा, चाकू, लायटर जे पण रोज लागतं ते, उकळी असेल. आणि त्याच्यानंतर इथे, आणि हे किती जरी घासलं तरी हे निघत नाही, आधीपासून आहे. तर आता लाईट चालू आहे त्याच्यामुळे फ्लॅशमुळे तुम्हाला जास्त म्हणजे खराब झालेलं दिसेल, पण एवढं काय खराब नाही. पण हे आधीपासूनच आहे आणि ह्याला जर घासायला गेलं तर हे निघतं, कलर निघतं. तर तुम्ही बघू शकता, इथे मी तुम्हाला दाखवते. असं काम झालेलं आहे सगळ्या क्वार्टर्सचं. तर घासायला गेलं की हे सगळंच निघतं, सिमेंट सहित वरचं म्हणजे जे प्लास्टर करतो ना सगळंच निघतं ते. त्यामुळे मग मी ह्याला काही घासायला जात नाही. इथे हे एक भाजी धुण्यासाठीचं आहे आणि हा झाऱ्या दिदींचा आहे शेजारच्या. हा आहे चॉपिंग बोर्ड. आणि आता ह्याच्यामध्ये खाली तर आता हे दुधाचं पातेलं झालं. हे छोटंसं किचन आहे माझं, अगदी छोटंसं आहे. एक म्हणजे आपण 2 हात करून आपण उभा पण राहू शकत नाही, थोडंसं फोल्डच करायला लागतो हात, एवढंसं छोटं किचन आहे. तर हे गॅस आहे माझा, हा शेगडी गावाकडूनच आणलेली जुनीच आहे. त्याच्यानंतर इथे आहे मिक्सर, जो की सध्या बंद आहे. मी याला साफ वगैरे करून व्यवस्थित ठेवलेला आहे, आता पॅक करणार आहे. तर इथे थोडीशी मिरची आणि अद्रक आहे. बऱ्यापैकी आता सामान आम्ही सगळं संपवलंय, त्यामुळे तुम्हाला सामान काही जास्त दिसणार नाही, ग्रोसरी असेल किंवा बाकी भाजीपाला काहीच नाही. इथे एक ट्रे आहे, सॉरी तेलाच्या, हे जे पण बऱ्यापैकी ऑलमोस्ट संपलेलं आहे. तर आता आधी आला आमचा. आणि इथं खाली पाण्याची बॉटल आहे. पाण्याच्या बॉटल 2 होते आमच्याकडे, एक दिली आम्ही, आणि सिलेंडर पण 2 होते. तर सिलेंडर जमा करून आम्ही कनेक्शन ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आता हा एक आहे शिल्लक, तो आता जोडलेला आहे. तो आता संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत होईल पॅक, तर म्हणजे जाईल, पॅक नाही होणार. तर इथे पाठीमागं बघा, जे पण एक्स्ट्राच्या पॉलिथिन ज्या असतात ना त्या मी सगळ्या साफ करून म्हणजे साठवून ठेवते, आणि पिठाच्या पिशव्या वगैरे असतील ते सगळं. आणि आधी बघा मध्ये आधीचं चाललंय. तर इथे आहे पिठाचा डबा. मी ही बकेटच केलेली कारण ह्याला व्यवस्थित झाकण आहे, त्याच्यामुळे ही बकेट केली. कारण 10 किलो आम्ही दळण आणायचो, त्यामुळे मग 10 किलो पीठ व्यवस्थित बसतं यामध्ये. आणि इथं जे की भाजीच्या ज्या टोकऱ्या असतील त्या इथे आहेत. ह्या जो मोठा ट्रे आहे, एक मी बरण्या ठेवण्यासाठी केला, आणि ह्याच्यामध्ये मी कांदे बटाटे ठेवायचे, पण आता ऑलमोस्ट सगळं संपलेलं आहे. थोडीशी कांदे आणि लसूण शिल्लक आहे, तर मी ह्या छोट्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवलेलं आहे, दिसायला पण थोडंसं दिसतं. तर हे बघा, असं झालं किचन आमचं. तर बघू शकता एवढं किचन आहे. माझ्या कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित एकाच स्क्रीनमध्ये व्यवस्थित बसतं, इकडे तुम्हाला दिसत असेल दिवार. एवढंसंच किचन आहे छोटंसं. आणि खाली जे एक्स्ट्राचं सामान मी म्हटलं तसं बॉक्समध्ये ठेवते मी. आधी काय आमचं ऐकत नाही. हे आहे माझं छोटंसं किचन, जे की आता आम्ही सोडून जाणार आहे. वाईट वाटतंय खरं तर. बघा, आपल्या म्हणजे स्वतःच्या घराप्रमाणे याला सजवतो, व्यवस्थित सेट करतो, आणि एक दिवशी सोडून जायला लागतं. काय करणार, फौजींचं ट्रान्सफर आले त्याच्यामुळे आम्हाला जायलाच लागणार आहे. तर हा माझं छोटंसं किचन टूर किंवा किचनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला राजस्थान डायरीज एंड होतोय. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. स्टे ट्यून्ड.